गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन्स हा चॅप्टर बघतो आपण आणि आज आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे डेफिनेशन ऑफ हॅबिटॅट अँड डेफिनेशन ऑफ निशे. ठीक आहे. काल आपण हॅबिटॅट आणि निशे या दोन कॉन्सेप्टवरती चर्चा केली होती. आता इन डिटेल ॲक्च्युली हॅबिटॅट म्हणजे काय आणि निशे म्हणजे काय आणि ते परस्परांपासून कसे वेगळे आहेत ते बघूया. तर चला फर्स्ट पॉईंट बघूया. तो आहे डेफिनेशन ऑफ हॅबिटॅट. बघा, स्पेस ऑर एरिया वेअर पर्टिक्युलर स्पेसिस लिव्ह इट इज अ हॅबिटॅट. ठीक आहे. हॅबिटॅट म्हणजे काय, तर ज्या वेळेला एखादी पर्टिक्युलर स्पेसिस एखादा एरिया कवर करते त्यावेळेला त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. एक्झाम्पल सांगते. कॅमल, त्याच्यानंतर डेझर्ट लिझार्ड हे काही अशा ऑर्गॅनिझम आहेत हे फक्त डेझर्टमध्ये सापडतात. ठीक आहे. कारण का, ते त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटसाठी अडॅप्ट झालेले असतात आणि हे पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट हाच पर्टिक्युलर एरिया म्हणजेच हॅबिटॅट. आता जे काही हॅबिटॅट आहेत किंवा जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत या ऑर्गॅनिझमच्या पॉप्युलेशनवर आणि ॲडॅप्टेशनवर ॲक्च्युली हॅबिटॅटमधले कोणते फॅक्टर्स अफेक्ट करत असतात ते बघूया. अर्थात हे अफेक्ट करणारे फॅक्टर्स कधी अबायोटिक असतील तर कधी बायोटिक असतील. द फॅक्टर्स लाईक सनलाईट, ॲव्हरेज रेनफॉल मीन्स प्रेसिपिटेशन, टेम्परेचर अँड द टाईप ऑफ सॉईल. टाईप ऑफ सॉईल मीन्स ऑर्गॅनिक कंटेंट एखाद्या सॉईलमध्ये कमी असतो, ती जास्त फर्टाईल नसते, तर कधी कधी ऑर्गॅनिक कंटेंट खूप जास्त असल्यामुळे ती सॉईल फर्टाईल असते. तर काही वेळेला सॉईल पार्टिकल्स जे असतात या सॉईल पार्टिकलच्या साईजवरती त्याची वॉटर होल्डिंग कपॅसिटी डिपेंड असते. हे आहेत काही सॉईलचे टाईप. तर या सॉईलच्या टाईपनुसार आणि प्रेझन्स ऑफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अफेक्ट्स द प्रेझन्स ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे. तिथे असणाऱ्या ऑर्गॅनिझमवर ही प्रत्येक फॅक्टर अफेक्ट करत असते. तिचं जे काही बॉडी क्लॉक आहे ऑर्गॅनिझमचं, त्याचबरोबर लाईफ सायकल, या सगळ्यावरती या सगळ्या फॅक्टर्सचे परिणाम होत असतात. बघा, these factors help in determining the presence of particular type of species in the environment. ठीक आहे. आणि हेच फॅक्टर ठरवत असतात किंवा हेच फॅक्टर डिटरमाइन करत असतात की कोणत्या स्पेसिसने त्या पर्टिक्युलर एरियामध्ये राहायचं. आता त्याचं कारण आहे अडॅप्टेशन. बरोबर आहे. आताच आपण बघितलं ना की कॅमल जे आहे ते डेझर्टमध्ये असतो किंवा असे बरेचसे ऑर्गॅनिझम असतात की जे फक्त स्नो एरियामध्ये सापडतात, काही फक्त एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये सापडतात, कारण त्यांची लाईफ सायकल त्याचबरोबर बॉडी क्लॉक आणि मॉर्फॉलॉजी या टिपिकल एन्व्हायरमेंटसाठी व्यवस्थित अडॅप्ट झालेली असते. ठीक आहे. तर टेरेस्ट्रियल हॅबिटॅटचे भरपूर टाईप असतात, हे आपण काल लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. आता आपण ओशन आणि त्याच्यानंतर अदर जे हॅबिटॅट आहे त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. तर हॅबिटॅटचे भरपूर प्रकार असतात. काही एरियल हॅबिटॅट असतात, काही ॲक्वॅटिक हॅबिटॅट असतात, तर काही टेरेस्ट्रियल हॅबिटॅट असतात. टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये आपण काल बघितलं की स्नो एरिया असतो, तर काही ठिकाणी डेझर्ट्स असतात, एव्हरग्रीन फॉरेस्ट, ट्रॉपिकल फॉरेस्ट यासारखे काही टाईप्स आहेत टेरेस्ट्रियल हॅबिटॅटचे. त्याच पद्धतीनं जे काही ॲक्विटॅट हॅबिटॅट आहेत म्हणजे पाण्याशी संदर्भात असणारे जे काही हॅबिटॅट आहेत, हे हॅबिटॅट दोन पार्टमध्ये डिवाइड होतात, फ्रेश वॉटर हॅबिटॅट अँड मराईन वॉटर हॅबिटॅट. ठीक आहे. म्हणजेच काय, तर गोड्या पाण्यात राहणारे जे काही क्रिएचर आहेत यांच्यासाठीचं जे काही एन्व्हायरमेंट आहे याला आपण काय म्हणतो, तर फ्रेश वॉटर हॅबिटॅट. आणि जे ॲक्वॅटिक क्रिएचर आहेत जे जनरली साल्ट वॉटरमध्ये सापडतात त्यांना आपण काय म्हणतो, तर मराईन वॉटर हॅबिटॅट, जनरली ओशनमध्ये सापडते. मग ते शार्क असतील, डॉल्फिन असतील. ठीक आहे. नेक्स्ट वनची कन्सेप्ट आहे ती आहे मायक्रो हॅबिटॅट. आता मायक्रो हॅबिटॅट म्हणजे काय बघा, द इमिडिएट सराउंडिंग ऑफ अन ऑर्गॅनिझम समटाइम ऑल्सो रेफर टू ॲज मायक्रो हॅबिटॅट.
It is important concept to remember when the working with stationary or weakly motile organisms. ठीक आहे. काही काही नॉन मोटाईल ऑर्गॅनिझम किंवा प्लांट्स असतात, तो त्यांचा स्पेसिफिक एरिया स्वतःहून कधीही सोडू शकत नाहीत, कारण त्यांचे जे काही ऑर्गन्स असतात ते कसे असतात, नॉन मोटाईल असतात. मग या नॉन मोटाईल ऑर्गॅनिझमसाठी किंवा प्लांटसाठी जो पर्टिक्युलर एरिया असतो किंवा ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ते राहतात, हा जो काही स्पेसिफिक एरिया आहे त्याला आपण म्हणतो मायक्रो हॅबिटॅट. ठीक आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हॅबिटॅट ही जी कन्सेप्ट आहे ही ओव्हरऑल ऑर्गॅनिझम जेवढ्या तिथं स्पेसिस राहतात या सगळ्या स्पेसिससाठी असणारी कन्सेप्ट आहे. पण मायक्रो हॅबिटॅट ही एका टिपिकल स्पेसिससाठी किंवा टिपिकल फॅमिलीसाठी असणारी एक एन्व्हायरमेंटल स्पेस आहे. तर निशेची एक ट्रॅडिशनल डेफिनेशन आहे ती काय आहे बघा. निशे इज कन्सेप्ट of how an organism live and survive in their environmental condition. म्हणजेच काय, तर एका टिपिकल एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ऑर्गॅनिझम कसा सर्व्हाइव्ह करतो, त्याचा रोल काय आहे, त्याच्या नीड अँड नेसेसिटीज कंप्लीट करण्यासाठी तो काय करत असतो. त्याचबरोबर ज्या वेळेला एनर्जी फ्लो किंवा एनर्जी पिरॅमिडचा आपण विचार करतो त्यावेळेला त्याची पोझिशन ॲक्च्युली फूड वेबमध्ये काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण निशेमध्ये कन्सिडर करत असतो. ठीक आहे. आता एक थोडक्यात मला सांगायचं तुम्हाला, हॅबिटॅट आणि निशेमध्ये एक पर्टिक्युलर फरक आहे तरी काय. तर हॅबिटॅट म्हणजे सराउंडिंग. ठीक आहे. हे जे काही सराउंडिंग फॅक्टर्स असतात, सराउंडिंग असतं त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. पण निशे मीन्स काय, the actually role of organism within that habitat. बघा, त्याने आपल्याला एक कन्सेप्ट समजून सांगितले. निशे is determined as the position of species in the environment, like what they do for their survival, how they fulfill their need and necessities like food and shelter, etc. Next one, a niche deals with the flow of energy from one organism to another organism. Hence, it is important to understand what an organism is, how it is interact with other organism, etc. तर बघा, निशेमध्ये आपण ह्याही गोष्टीचा विचार करतो की तो ऑर्गॅनिझम जो आहे हा दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर, भले सेम स्पेसिसच्या ऑर्गॅनिझम बरोबर असू दे किंवा एनर्जी फ्लोच्या कन्सेप्टनुसार अदर ऑर्गॅनिझमच्या कॉन्टॅक्टमध्ये असू दे, तर अशा टाईपच्या इंटरॅक्शन ज्या होत असतात या इंटरॅक्शनसुद्धा आपण निशेमध्ये कन्सिडर करतो. त्याचबरोबर प्रत्येक ऑर्गॅनिझम, प्रत्येक प्लांट किंवा मायक्रोब असो, स्वतःला फेवरेबल कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी आणि स्वतःचं बॉडी क्लॉक आणि लाईफ सायकल व्यवस्थित ठेवण्यासाठी धडपडत असतो. ठीक आहे. आणि यासाठी जे काही बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स त्याच्या सराउंडिंगला आहेत त्यांच्याबरोबर त्या इंटरॅक्शन करत असतो. आणि या इंटरॅक्शनसुद्धा कुणामध्ये इन्क्लूड होतात, तर निशे या कन्सेप्टमध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे. सो इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक थिंग्स अँड अबायोटिक थिंग्स अराउंड देअर सराउंडिंग, इट इज ऑल्सो नोन ॲज निशे. आता आपण नेक्स्ट टर्म बघतो निशेच्या संदर्भातली. बघा, as soon as the niche is left vacant, other organisms fill that position. ठीक आहे. तर काय होतं, एखाद्या वेळेला ज्या वेळेला निशे हा वॅकंट असतो त्यावेळेला अदर ऑर्गॅनिझम ती स्पेस जी आहे ती भरून काढतात. बघा, निशे म्हणजे काय, द रोल ऑफ ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. एका टिपिकल एन्व्हायरमेंटमध्ये एखादा ऑर्गॅनिझम जे काही रोल परफॉर्म करतो, एनर्जी फ्लो असो किंवा आणखी काही असो, तर हा रोल जो आहे त्याला आपण निशे म्हणतो. बरोबर आहे. तर एखाद्या वेळेला तो जो रोल असेल तो परफॉर्म केला गेला नाही किंवा निशे व्हॅकंट राहिला, तर ती स्पेस लवकरात लवकर नेचरकडून भरून काढली जाते. ती स्पेस कधीही व्हॅकंट राहत नाही. दुसरी गोष्ट अशी, निशे इज स्पेसिस स्पेसिफिक. निशे इज स्पेसिफिक टू ईच स्पेसिस, which means no two species can share the same niche. परत एकदा बघा, निशे म्हणजे काय, द रोल ऑफ ऑर्गॅनिझम विदिन द एन्व्हायरमेंट. बरोबर आहे. आणि इथे काय सांगितलं आहे की निशे ही टर्म जी आहे ही कशी आहे, तर स्पेसिस स्पेसिफिक आहे.
एका टिपिकल स्पेसेससाठी आपण एक टिपिकल निशे ही कन्सेप्ट वापरतो, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो बघा, अ निशे इज स्पेसिफिक टू ईच स्पेसिस विच मीन्स नो टू स्पेसिस कॅन शेअर द सेम निशे. आता आपण निशेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट बघतोय. इफ द स्पेसिस क्रिएट्स इट्स ओन युनिक निशे इन इकोसिस्टम, it would be helpful in reducing competition for resources among the species. ठीक आहे, याचा अर्थ असा होतो, ज्या वेळेला एखादी पर्टिक्युलर स्पेसिस स्वतःची ओन युनिक निशे जनरेट करते, त्यावेळेला रिसोर्स संदर्भातली जी कॉम्पिटिशन आहे ही कॉम्पिटिशन कमी होते. आता कशी काय कमी होते याच्यासाठी एक एक्झाम्पल बघा. एक इकोसिस्टम आहे आणि तिथे खूप सगळे बर्ड्स आहेत, ठीक आहे. भरपूर सगळ्या स्पेसिसचे बर्ड्स त्या इकोसिस्टममध्ये एकत्र राहतात. पण बघा, काही स्पेसिस ज्या आहेत त्या फक्त फ्रूट्सवर डिपेंड असतात आणि काही ज्या स्पेसिस आहेत त्या फक्त इन्सेक्ट खातात आणि बऱ्याचशा स्पेसिस अशाही असतात हे दोन्ही खातात. तर इथे बघा, एकाच इकोसिस्टममध्ये ज्या वेळेला बर्ड फॅमिलीचा आपण विचार करतो त्यावेळेला या वेगवेगळ्या स्पेसिस रिसोर्सच्या बाबतीत वेगवेगळ्या थिंग्सवर डिपेंड आहेत. कारण का, तर त्या वेगवेगळ्या निशेशी बिलॉंग करतात आणि त्यामुळे नेचरमध्ये जे काही रिसोर्सेस आहेत त्यांच्याबद्दलचं कॉम्पिटिशन ॲटोमॅटिकली कमी होतं. तर आता आपण जे काही एक्झाम्पल बघितलेलं आहे त्याच्यावरून आपण एक कन्क्ल्यूजन काढू शकतो आणि ते काय आहे बघा. We can conclude that these birds living in the same habitat differ in their niche because of the different eating habitat. ठीक आहे, एका हॅबिटॅटमध्ये जरी बऱ्याचशा स्पेसिस बर्डच्या राहत असल्या तरी सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या इटिंग हॅबिटॅटमुळे आपण असं कन्क्लूड करतो की हे वेगवेगळ्या निशेमध्ये राहतात किंवा त्यांचे निशे जे आहेत हे निशे वेगवेगळे आहेत. तर बघा, ही जी कन्सेप्ट आहे त्यानंतर आपण आता नेक्स्ट पार्ट बघतोय, तो आहे टाइप्स ऑफ निशेस. आता बघा, जनरली आपण निशेचे 3 टाईप पकडतो. पहिला आहे हॅबिटॅट निशे, दुसरा टाईप आहे ट्रॉपिकल निशे आणि थर्ड वन जो आहे तो आहे हायपर व्हॉल्यूम निशे. पहिला टाईप बघतो हॅबिटॅट निशे किंवा स्पायटल निशे. इथे काय सांगितलं बघा, दिस निशे डील्स विथ अ फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय ऑर्गॅनिझम. ठीक आहे, एका टिपिकल स्पेसवरून ज्या वेळेला आपण निशे कन्सिडर करतो त्यावेळेला आपण त्याला हॅबिटॅट निशे असं म्हणायचं. एक्झाम्पल सांगते बघा, एखाद्या जंगलामध्ये जरी खूप सगळे ॲनिमल्स राहत असले तरीसुद्धा याच्यामध्ये काही अशा अधिवास असतात, काही अशा हॅबिटॅट्स असतात तिथे पर्टिक्युलर स्पेसिस राहते. फॉर एक्झाम्पल बघा, जरी हिप्पो, झेब्रा, जिराफ हे सगळेच्या सगळे हार्बिओरस असले आणि एकाच ट्रॉपिकल एरियामध्ये किंवा एकाच हॅबिटॅटमध्ये जरी ते राहत असले तरी त्यांचा एन्व्हायरमेंटच्या संदर्भातला जो काही रोल आहे तो डिफरंट आहे. ठीक आहे, आणि म्हणून आपण या टाईपच्या निशेला म्हणतो हॅबिटॅट निशे, अ फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय अन ऑर्गॅनिझम. नेक्स्ट वन जो आहे टाईप तो आहे ट्रॉपिक निशे. बघा, ट्रॉपिक निशे इज बेस्ड ऑन ट्रॉपिक लेवल ऑफ अन ऑर्गॅनिझम इन द फूड चेन ऑर इन फूड वेब. फूड चेन आणि फूड वेबच्या संदर्भात ज्या वेळेला आपण ट्रॉपिकल एरिया कन्सिडर करतो, फॉर एक्झाम्पल बघा, सगळ्यात खालचा जो काही लेवल आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोड्युसर्स, जे तर जनरली प्लांट्स असतात जे स्वतःची एनर्जी सिंथेसाइज करतात. त्याच्यावरती डिपेंड कोण असतात, हार्बिओरस, त्याच्यावरती कार्निओरस आणि सगळ्यात शेवटी असतात अपेक्स कंझ्युमर. हा जो काही एनर्जी फ्लो आहे या एनर्जी फ्लोनुसार ज्या वेळेला त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमची पोझिशन ठरते त्यावेळेला आपण त्याला म्हणतो ट्रॉपिक निशे. इट इज बेस्ड ऑन ट्रॉपिक लेवल. थर्ड वन टाईप बघा का आहे, हायपर व्हॉल्यूम निशे, त्यालाच आपण काय म्हणतो, मल्टी डायमेन्शनल निशे. ही जरा थोडीशी वेगळी कन्सेप्ट आहे बघा. इट कन्सिडर नंबर ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स दॅट रिझल्टिंग स्पेस विल बी हायपर व्हॉल्यूम, नॉट समथिंग दॅट कॅन बी परसिव्ड बाय द ह्युमन माइंड.
This space is called hypervolume niche. In another language, the hypervolume niche defines the multidimensional space of resources. For example, light, nutrients, structure of soil, etc. Available to and spatially used for organisms, and all spaces other than those under condition are regarded as the part of coordinate system. तर बघा, हायपरव्हॉल्यूमचं मिनिंग असं आहे की मल्टी डायमेन्शनल. आता मल्टी डायमेन्शनल रिसोर्सेस कोणते कोणते असतात एन्व्हायरमेंटमध्ये, ज्याच्यावरती ऑर्गॅनिझमची पूर्ण लाईफ सायकल डिपेंड असते. तर ते फॅक्टर्स म्हणजे लाईट, न्यूट्रियंट्स, अवेलेबल ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक डिपॉझिशन इन द सॉईल, स्ट्रक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेसिस, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एका टिपिकल स्पेसेससाठी अवेलेबल असतील त्यावेळेला आपण त्याला म्हणतो मल्टी डायमेन्शनल स्पेस. ठीक आहे. आणि याच स्पेसला आपण असं म्हणतो हायपरव्हॉल्यूम निशे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, तो आहे फंडामेंटल निशे. आता फंडामेंटल निशे म्हणजे काय बघा. तर बघा, फंडामेंटल निशे is the niche in the absence of all competitors. ठीक आहे. त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये जेवढे सगळे कॉम्पिटिटर्स आहेत या सगळ्यांचा विचार जर आपण सोडून दिला आणि त्या पर्टिक्युलर स्पेसेसच्या ज्या नीड आणि नेसेसिटीज आहेत किंवा त्यांचा पर्टिक्युलर रोल जो काही आहे एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्यावर जर फोकस केलं तर त्या टाईपच्या निशे जो आहे त्याला म्हणतात फंडामेंटल निशे. आणि सेकंड निशे जो आहे तो आहे रिअलाइज्ड निशे. हा रिअलाइज निशे ॲक्च्युली रिअलिस्टिक असतो. म्हणजे त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये बाकीच्या सगळ्या कॉम्पिटिटरचा आणि अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टरचा विचार केल्यावर ॲक्च्युली ती स्पेसिफिक ऑर्गॅनिझम किंवा स्पेसिफिक स्पेसिस हे एन्व्हायरमेंटमध्ये कोणत्या लेवलला कोणत्या पोझिशनला आहे हे ज्या पद्धतीनं डिटरमाइन केलं जातं किंवा रिअलाइज केलं जातं त्याला म्हणतात रिअलिस्टिक निशे किंवा रिअलाइज्ड निशे. ठीक आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एव्हरी स्पेसिस हॅज देअर फंडामेंटल निशे ऑल्सो अँड रिअलाइज्ड निशे ऑल्सो. फंडामेंटल निशे म्हणजे काय, निशे इन ॲब्सेन्स ऑफ ऑल कॉम्पिटिटर्स, अँड रिअलिस्टिक निशे मीन्स रिअलाइज्ड निशे मीन्स अ प्रेझेन्स ऑफ कॉम्पिटिशन फॉर द रिसोर्सेस अवेलेबल इन दॅट पर्टिक्युलर हॅबिटॅट. तर निशे आणि हॅबिटॅट ही जी काही कन्सेप्ट आहे ही आता संपते. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया, तो आहे मेजर अबायोटिक फॅक्टर्स. तर बघा, प्रत्येक स्पेसिससाठी एक ऑप्टिमल टेम्परेचर, एक ऑप्टिमल pH आणि ऑप्टिमल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतात. ठीक आहे. आणि त्यानुसार त्यांचं ॲडॅप्टेशन हे झालेलं असतं. हे आत्ताच आपण बघितलं आणि लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण ॲडॅप्टेशन आणि त्यानंतर टाईप्स ऑफ बायोम बघितले होते. आता बघा, प्रत्येक ऑर्गॅनिझमसाठी एक ऑप्टिमल टेम्परेचर आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तो अगदी व्यवस्थित सर्वाईव्ह करू शकतो आणि आपली लाईफ सायकल कंप्लीट करू शकतो. त्याच्याबरोबर त्याच्यासारखेच अदर अबायोटिक फॅक्टरसुद्धा आहेत जे त्याच्या रिप्रोडक्शन सिस्टीमवर आणि लाईफ सायकलवरती परिणाम करत असतात. आणि ते फॅक्टर्स कोणते कोणते, तर टेम्परेचर, वॉटर, सॉईल, लाईट एक्सेट्रा. उद्या हे मेजर अबायोटिक फॅक्टरचा जो पॉईंट आहे हा व्यवस्थित वाचून ठेवायचा आहे. आपण उद्या या पॉईंट्सना डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आता उद्या भेटूया. बाय.